कार्य स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद। धन्यवाद बुवा, सुंदर रसिकांचं मनोरंजन केलेले आपण। आणि काय देवगड म्हटल्यानंतर आज सध्या सीझन चालू आहे, हापूस, आंबा आणि कॅनी, त्यामुळे लोकांची थांबण्याची मनस्थिती थोडीशी कमी आहे। पण या ठिकाणी हे महिला मंडळ जे बसलेले आहेत आज खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। सन्माननीय गणेश मिस्त्री यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। त्याचप्रमाणे कैलासवासी भाऊ घोडे यांच्या स्मरणार्थ सहदेव घोडे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करते, त्यांची फरमाईसाठी प्रयत्न करतो घेण्याचा, धन्यवाद। साखरेचं पोतं, साखरेचं पोतं अभिनं बसवलं, तिने मला पावडर लावून फसवलं, चंगड्या बोली। रोहित येदरकर यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद। ते तुझं झाकून झुकून पण झाला, चंगड्या बोली म्हणजे काय, जुनं ते सोनं आहे बघा। पहिल्यांदा जर जंगलामध्ये असली लोक तेव्हा आग मारीत कशी चंगड्या बोली। त्याचप्रमाणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एखादं गाणं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद। नक्की अजून एक नवीन गाणं येणार, म्हणजे बघत असाल, अनन्य पार्टिया पार्टिया हल्ली पोरांची म्हणजे फॅशन कसली कसली गाणी नाही का आवडते आहे की नाही, पण बुवा आपला काळ वेगळा होता, लक्ष दिला। कारण आताच्या मुलांसाठी गाणं आलं काय, हर घर में है एक ही नारा गूंजेगा मेरे बच्चा ही लहान लहान मुलं त्यांना बच्चा म्हणतात। आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला काय आमच्या टाइमेला गाणं का होता आजोबा,
तुझी आज परिस्थिती कशी झाली माहिती जाणार कुणाची पाची आणि सकला आपली धोकी माझी कशी परिस्थिती झाली. भुवनची आजी काय भारी गीत म्हणायची. निज निज धान्य बाळा तुझी आई गेली वारा तिने फुलले आणले सोडा. कारण हे लहानपणापासूनच अवधी. आणि हे काय सांगता माझी आजी माझा नाकोडी. तू काय होता नुसतं नाकच उडी का आणि काय का उडी असे गाल बोल. ती आजी आज आपण किती नोकरी धंद्याला असलो ना किती पगार घेतला तरी आजीने दिलेले 100 रुपये किंवा 50 रुपये त्याच्यात जे प्रेम आहे खराब नाही ते महत्वाचं. व तिने दिलेले पैसे आपल्या गरज नसता पण ती स्वतःहून जेव्हा देते ना तेव्हा ते आपण प्रेमाने घेतो. का घेतो कारण आजीवरचं प्रेम हा आजीवरचा प्रेम बुवा. त्याच्यामुळे आजी ही आजी. तेव्हाची आजी अंगाई म्हणायची पण आताच्या आवश्यक अंगाई येता का येता कोणाकरता उभी राहा सत्कार उभी करतो. आता काय नाही पोरग्यात झोपूचा पाण्यात घालणार मोबाईल घेणार YouTube चालू करणार आणि गाणं लावणार. ओ शे झोपलो वर्ग्यांका झोपूचो आणि गप करूचो एकदम सोपो आणि साधो उपाय म्हणजे मोबाईल आला. लक्ष दिला त्या मोबाईलने आज वाट लावली. बाकी तुम्ही बरंच काय काय सांगितलं की नागोबा म्हणजे माझ्या पप्पांचं नागोबा होतो म्हणून मी डुलाक लागले आणि तुझ्या काय आजा तू होतो म्हणून तू डुलाक लागले. तात्या विंचू ठीक आहे ना आज माझे दात पुढे हे माझं काय व्यंग ना तुझ्या आजीने नाक वाढल्या म्हणून पुढेला माझे दात का हे ओढून बाहेर गेले नाही ओढून दिले काय नाही ना. प्रत्येक आईला जेव्हा मूल होतं ती आई विहिरीवर जाते त्या बारशाच्या दिवशी लाडू पेढे घुगरे तांदूळ घेऊन जातात की ना. हा ते तांदूळ लावतात पूजा केल्यानंतर ते तांदूळ लावल्यानंतर कशाला लावतात तांदूळ आपल्या चढवाचे किंवा झिलाचे दात चांगले वगैरे खरा की ना. माझ्या औषधाची गडबड झाली साधे तांदूळ न्यायचे सोडून बासमती विस्कटले तांदूळ. त्यापासून माझी ही परिस्थिती आता काय करू. पण ज्याचे दात पुढे एका 4 बिस्किटचे पुढे नाक लांबडे त्याला भोकाचे वडे मेंदू एक वडो घी चटणीची गरज नाही तो वडो घी असून नाकात अडकव चटणी ऑटोमॅटिक येणार. कारण तू रस्त्यावरून आला असणार ना धुळवीर सगळा खाऊन ती चटणी बेस्ट. हा तू वडो खा. पण हल्लीच्या मुलांना बच्चा म्हटलं जातं. पहिला काळ वेगळा होता. बायका नवऱ्याला प्रेमाने हाक मारायचे. अहो या ना गडी गडी हा प्रेम होता. चला ना गडी गडी हा प्रेम होता. उठा ना गडी हा प्रेम होता. पण आताची बायको नवऱ्या हाक मारणं नावान हे संदीप नाव असेल तर हाक म्हणाय ए सँडी अभि असेल तर कॅबी आना कॅबी कॅबी. समीर असेल तर हाक म्हणाय सॅमी. ही परिस्थिती आहे कलियुगात. बायकाच नवऱ्याला नाही तर नवरे सुद्धा आले बायकांना प्रेमान हाक मारू लागले. त्या दिवशी असं मुंबईला गेलो माझा जुना मित्र मिळाला. मला बोलतो समीर बऱ्याच दिवसांनी भेटला चल चहा पाणी करून जा. म्हटलं ठीक आहे चल चहा पाणी सांग. गेलो घरी बसलो आणि त्यांनी चहा पाणी सांगितलं. बच्चा चहा पाणी घेऊन ये. माका वाटलं चेडवा सांगले अर्ध्या तासाने बच्चा चहा घेऊन आला. गाऊन घालून बच्चासला घालून गाव कैलासवासी मधुकर
चुकीला माफी असावी. सन्माननीय, माननीय, आदरणीय मधुकर परब त्यांना माझं आयुष्य लाभू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. मधुकर परब मगाशी खाली भेटलंय. ओके, जीपे नंबर द्यावा, माझा नंबर घ्यावा. 8275 64 89 87. हा ठीक आहे. 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. दुसऱ्या पावतीचं गाणं म्हणा. एकच वादा बॅटरी दादा. विक्रम कामे यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेले आहे. स्वीकार करू द्या. आभार मानते. धन्यवाद. लिंग नांदोबाचा तो भक्त नाव गाजे गावागावात त्यांच्या होळी गावागावात. एकच वादा काहीतरी विशेष गुण असेल म्हणून पडलेले. आता माझे दात फुलत काय बुवा मका तात्या विंचू म्हणतात. पण तात्या विंचूची ज्यांनी भूमिका केली ते दिलीप प्रभाव. माझे दात बघितल्यानंतरच या काही बुवांना त्यांची आठवण येते. चंगळा बोले. पण माझे दात बघितल्यानंतर त्या दिलीप प्रभावकरांची आठवण येते. मला सांगा, मी मोठा नाही हो, पण आज माझे दात श्रेष्ठ होते. नाही सांगता कोणता तोंड उघडा असला मग घेताना 1 रुपयाचा नाणा चिटकवणार. कोणता तोंड उघडा असला का मास्के बिस्के तोंडात जाणार. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, माणसाचे खायचे दात आणि दाखवूचे दात वेगळे असतात. उद्या तू गेलं समजा नाव नाही गेलं तू उद्या तोंड असं असतं. तुझं तोंड असं बंद करून लागतं. पण मी गेलोय पण गेलंय. किती काही प्रयत्न करा माझा तोंड बंद करूचा. आपला तोंड बंद होणार नाही. कारण आपले खायचे हे काय ह्या जेसीबीच्या नादात लागा लक्ष दिला. अरे ज्या बावडे पाणी येत नाही ती कातव्याची असली तरी झाला. त्या बावडे पाणी काढून येत आपण ह्या जेसीबीचा. आता काय कर मग तो मोबाईल लोकांना सांगायचं मोबाईलने वाट लावली. माझं काय टेबल फॅन होता. बायको म्हणता अशी पुढे चलत असली काही नवऱ्याचं जे पुढे त्याचं टेबल फॅन तुझं काय होता. व बायकोवर आपल्या बायकोवर असं प्रेम करा की शेजारी म्हणा खाया हो भाव होत असं. तू बरी खायच्या भावांसाठी या गाणं म्हणते. ऐका सगळे मित्र सगळे मुंबईवाले हॅलो ऐकायला जातात. मेरी जिंदगी सवारी मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी रानी
असे पाहिजे. जर दोन मित्र रस्त्याने चालत असतील ना आणि एका दिवशी एखादा मित्र दिसला नाही तर शेजाऱ्याने विचारलं पाहिजे की तो दुसरा दलित तर कुठे, त्याला माहिती किंवा आपल्या मनात आलेले वाईट विचार आपण एखाद्या वेळेस बायकोला सांगू शकत नाही, म्हणजे आपण कोणाला सांगू शकतो, ते मित्राला. आज माझे मित्र सुद्धा हे चांगलेच आहेत, पण आम्ही आपलं ह्या बोलतो नका काय विषय नाही. खाली गेल्यानंतर एका ताटातनं पान खाणार तू, मी नाही, मी खालायचं सुपारी. वाघाला भिडायला हिम्मत लागते, वाघाला भिडायला हिम्मत लागते, ओल्या कुत्र्याचं काम नाही झगडा बोले. रोहित येदरकर गोयनी जीपे केलेले बारीक भेटला आज नवीन शब्द आहे विक्रेश घोडे, विकेश घोडे हे मापाचं हे सगळे सेमी इंग्लिश वाले. ठीक आहे, त्यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले स्वीकार करतोय, आभार मानतो, धन्यवाद. गोणी बरीच गाणी म्हटल्याने रामनवमीचा सण आला हो बरीच गाणी येतात. तुम्हाला सांगितलं सखे, आज सखी म्हणजे आपली बायको. आज प्रत्येकाच्या घरात भांडणं होतात. त्या दिवशी असंच बुवांच्या घराकडून चाललेलो आणि बुवांच्या घरामधून हसण्याचा आवाज येऊ लागला. एकदा पुरुषाचा आवाज येत होता, एकदा स्त्रीचा आवाज येत होता. मला प्रश्न पडला, म्हटलं बुवांच्या घरात आनंदी आनंद आहे म्हणून मी बुवांना फोन केला, बुवा जरा 2 मिनिटं बाहेर या. बाहेर आले बुवा, म्हटलं तुमच्या घरात एवढा आनंदी आनंद आहे, विषय काय? म्हटलं कसला आनंदी आनंद? म्हटलं झाला काय? म्हणता काय ना आमच्या घरात पण म्हणता भांडणं होतं, बायकोन लाटणा फेकून मारल्या, त्या लाटणा चुकला काय म्हणता मी हसतोय आणि लाटणा बसला काय ता हसता, आनंदी आनंद. व हे प्रेम, लाटणा फेकून मारणं सुद्धा प्रेम म्हणा. आज किती वर्ष झाली लग्नाला बुवा, आज ते प्रेम आहे आणि ते प्रेम टिकवणं गरजेचं. कारण आज मोबाईलमुळे आज संसाराची उद्ध्वस्त होत चाललेली आहे. पहिला काळ वेगळा होता. लग्न झालं की आई मुलीच्या खांद्यावर हात घालायची आणि सांगायची काय की जातेस जा, परत पाठीवरून बघायचा नाही. लेकिन आजी असं कोण सांगा आपली अवस्था, परत पाठीवरून बघायचं नाही, भांडणं होऊ दे, मारामारी होऊ दे, यायचं नाही, तिकडेच मरू.
आऊस सांगायची पहिली आणि आताची आऊस काय समजा काय जातच जा 5-6 महिने बघ तुका जमत असत तर ठीक आहे नाहीतर तुझ्या घोडा घेऊन आमच्याकडे तू काय आमका जड नाही संसाराचा अर्धा वाटवा कोणी लावल्या आऊस बरोबर की नाही ही गो परिस्थिती तुम्हाला अंकुराचा मिलाकडी भुसाग तुशेरणी शिकारी विभावना ससाग तुशेरणी शिकारी विभावना ससाग एक फुलवार शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे की नाही आणि स्वराज्य निर्माण ज्यांनी केलं ते छत्रपती शिवाजी महाराज बरोबर की नाही आज छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता अरे जर का सूर्योदय उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरंच त्या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली बरोबर ना ते छत्रपती शिवाजी राजे आणि ज्यांनी ते स्वराज्य टिकण्यासाठी संविधान दिलं ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांना विसरून चाललं नाही बरोबर कारण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी त्यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवनेरी किल्ल्यावरती त्या पिंडीवरती शिवतीर्थावरती बोट कापून रक्ताचा अभिषेक केला असा राजा होणे नाही आजकालच्या नेत्यांना सांगा तुम्हाला आमदार व्हायचंय तुम्हाला खासदार व्हायचंय पहिला बोट कापा कोणी एक उभं राहणार बघले घरामध्ये एकदम ह्याचा बुवा असं माझं सुद्धा एवढाच छोटा आहे याच्याशिवाय तुम्हाला काय ठीक आहे काय घेणं तुम्ही पडलेलं आहे तू 2 गोम मारा काय पण खरोखर गोंडस बॉय एकदम जोरदार दोनच राजे एक छत्रपती शिवाजी राजे आणि दुसरे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्माननीय सुरेश मेत्री यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमान असं भारत स्वीकार करते आभार मानतो कोकण पुण्यभूमीवर 2 राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी
ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी शिवसेना स्थापन केली बघा. कारण शिव आणि सेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, बरोबर की नाही. आणि ती सेना, नाहीतर आजकाल आपण म्हणतो आम्ही शिवाजी महाराजांचे छावे, पण यांच्या तोंडात बघा असतं बसकुबर असतं नावे. पहिल्यांदा पवनपुत्र हनुमंतांनी आपली छाती फाडली आणि राम आणि सीतेचं दर्शन घडवलं. आताच्या पोरांची छाती फाडा काय दिसणार? विमल, माणिकचंद, बाकी तुझं विषय भारी आहे. घरात बोललो खाली उठे तरी ऐकत नाही. पण असू दे, जुनं ते सोनं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा, सासू सासऱ्यांचा आदर करणं गरजेचं आहे. नाहीतर मुलाचं लग्न झालं, त्याची बायको घरात आली की ती बायको आपल्या नवऱ्याला सांगणार, अहो तुमची आई सांगा ठेवा, नाहीतर तुमचं काय खरा नाही. हो विचार सांगू असतं माझं सरतो आपल्या औषधांना सांग आहे माझ्या बायकोच्या भाकरीत करू नको. पण त्या प्रत्येक स्त्रीला माझं एकच सांगणं आहे, आज जर तुमची कोण सासू आहे तर उद्या तुम्ही कोणाची तरी सासू होणार आहात. व्याजासहित सगळ्यात परत खेळ करूचा, इतकं लक्षात ठेवा. पहिला प्रेम वेगळा होता ना, पहिला कागदावरचा प्रेम होता. नवरा बिल मध्ये कामाला आणि बायको गावा, अंतरदेशीय पत्र. पत्र इल्यावर की बायको एवढी खुश असायची. प्रेम बुवा गाणं काय म्हणायचं? माझ्या गोवाचो कागदी रो हे आहे समजलं की कोकण पुढे काय घडणार आहे. जसं त्यावेळी कवीनं समजलं आणि त्यांनी गाणं काय लिहिलं, हल्लीच्या या पोरी झोपवा पप्पाचे गावा या गावा हे तो पण एवढंच आहे, एवढंच आहे. त्या दिवशी औषधाकडे गेले घराकडे, ते पोरगो बाहेर नागडं फिरत. मी म्हटलं अरे हे तर शिरसाड बोलतो पोरगो आणि नागडं फिरता काय म्हटला. पटकन पटकन घराकडे गेला, म्हटला हो शिरसाड बुवा तुमचं पोरगो नागडं फिरता. एका राग गेलो अरे त्या गडबडीत आंघोळ करत होतो. तसाच आंघोळ करता करता फाटकन रागात टॉवेल उठाल्या आणि जो धावत बाहेर गेलो, धावत बाहेर गेलो आणि त्या पोरग्यात नागडो फिरणाऱ्या पोरग्यात बघूसाठी ती गर्दी वाढलेली. काय करता सांगा, एवढी गर्दी वाढलेली कारण तू नागडो फिरत. आणि एका चांगले तुझं पोरगं नागडो फिरता, एका राग गेलो टॉवेल उठायला तसंच धाव दिलो आणि पोरग्याकडे म्हणते शिरसाट बुवांचं पोरगं तू, हा शिरसाट मसाले कंपनी आपली आणि नागडं फिरतस. इतक्या वाटल्याने टॉवेल गाडी त्या उठायला जी गर्दी होती ती खायच्या घर पाकली कोणाकच सगळा बोली. आता एक आपल्याकडे स्पेशल आहे काय, आता मुंबईवाले इलेक्ट्रिक सांगते तुम्ही हे सांगणार नाही का, पण मुंबईवाले म्हटलं तर 10 बाय 10ची खोली असतात. काही काही जणांची ज्यांच्याकडे जास्त पैसे त्यांची मोठी खोली असते. पण आपल्या गावात तसं ना, आपल्या गावात खयव खयव झोपा गोळ्या झोपला त्या टोकात दुसऱ्या दिवशी काही हात की नाही. पण एक झोपला तरी तडेसून हाडे कितीही लोळा. तर मुंबईत तशी परिस्थिती. बरं आम्ही आता गरमी म्हटल्यानंतर आता मी महिने गेलो की कांद्याचा पोता बिता भाग एकदम घेतो की नाही. आपल्या काय सुकत घालून काय टेन्शन नसतात, काय सुकत घालू शकतो.
जागाच भरली. पण मुंबई म्हटल्यानंतर जागा कमी असं त्या दिवशी याच्या घराकडे आपलं गेलं असो. आणि ह्यो माणूस मात्र आणि आमची वहिनी पण बिचारी कधी कोण बुवा येऊ देत पाहुणे येऊ देत एका पण पाणी घातल्याशिवाय पाठवीत नाही. म्हणून मी गेलोय आणि गेल्या गेल्या ह्याच्या दरवाज्यात नाही एंट्री केल्यावर ऋषी ऋषी हे ऋषी तुला देऊ का ऋषी नाही तर ये माझ्या ऋषी. आणि गेलो हिनी पण गुलामान आमच्या कांद्याचा पोता घेतलाय पण सुकत घातलेलं खळ त्या बेडच्या खाली आधीच कळलं. बेडच्या खाली सुकत घातलेलं कांद्याचा पोता आणि मी गेलाय आणि डायरेक्ट बेडवर बसलोय. बेडवर बसल्यानंतर आमच्या वहिनी का म्हणता अगो ते समीर कदम बोलले त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता बनव. तर वहिनी प्रश्न बोलला आता करायचा काय. म्हणता कांदे पोहे बनव. आता कांदे पोहे बनवून तर पोहे होते किचन मध्ये बनवून ठेवलेले कांदे होते बेडच्या खाली. आता मी बसलोय बेडवर ती मागात कशी तरी पण बिचारी धीर केल्या आणि ह्याका बघायला म्हणतो हो आम्ही काय तरी म्हणतो हो खालचे 2 कांदे करून दे. मी कांदे पोहे खायचे का असं करायला तरी म्हणता हो खालचे 2 कांदे. नंतर हो वागलो गुलाम आणि त्या बेड खाली सुकत घातलेले कांदे होते ते काढून दिले. तेव्हा माझ्या जीवात जीव आणि कांदे पोहे मन सोबत खाले सगळा बोले. हेडुळकर 100 रुपयाचे बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद. ठीक आहे गजराला सुरुवात करते. गजराच्या माध्यमातून मनोरंजन देवाचा खायच्या देवाचा स्वामींचा म्हणा. ठीक आहे तुम्ही सांगतात होईल फक्त एका वर्गात खाली बसा. षडवी कोणची झाली बाधा जग सार मोह माया वाट चुकलो स्वामी राया. हात द्या हो बक्षीस आले गुगल पे ना सन्मान्य आमचे मित्र हितेश गोडे यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करतोय. ब्रेकअप म्हटल्यानंतर पहिलं प्रेम वेगळं होतं कागदावरचं. तेव्हा काय गाणी होती तेव्हा कागदावर लिहायचे प्राणप्रिय संध्याकाळी काठी खाली भेटायला येशील का. तेव्हा गाणं पण होता दिल दीवाना काठी खाली येणार
दिवाना काजी खाली येणार 3 साल. आता कोण काजी खाली जाय करमार मारा, कारण त्या काजीवर कॅमेरे लावलेले असतात. काय करतात हे कॉलेजचे पोरगे मजा मारतात, कसले डे साजरे करतात. व्हॅलेंटाईन डे, एडी डे, किस डे. पण तुम्ही कॉलेजमध्ये जा, मजा करा, मस्ती करा, सगळे डे साजरे करा. पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जुन्या जाणत्या लोकांनी जे रानात ते सडे गाजवले आहेत ना, ते तुमच्या हयातीत नाही. अरे ती मजाच वेगळी. ढोरा सोडायची, चला सडेच सडे या ना, सगळं बोलेल. ठीक आहे. पण आणि नवीन मुलांसाठी गाणं भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. बुवानी मी कॉलेजमध्ये असताना लय पाखरा उडवले. हो तेव्हाची पाखरा काय उडवले ना कबुतरा. पण तीच पाखरा दुकानात जर घेतली, जत्रे किंवा अशी पूजा बिजा असली तर त्या पाखराच्या हातात एका हातात एक कॅलेंडर, दुसऱ्या हातात दुसरा कॅलेंडर, आणि समोर दुकान समजा अभिषेक किंवा समीर दिसलो काय त्या पोरग्यांना सांगा, तो बघ समीर मामा. आयुष्यात मामाच करून गेला. ठीक आहे, गजराला सुरुवात करतो. फरमाईश बऱ्याच वाढत आहेत, पण बुवा भजन म्हटल्यानंतर मनोरंजन होणार, त्यात का वाद नाही. आता एवढं असं होतंय बरं ना, माझा जीव बघा तरी सुद्धा उद्या श्रीवर्धनला जाणार, आणि हे जोडीवाला सांगता श्रीवर्धनला जातच पण सरळ रिटर्न येईल. म्हणजे काय त्याची इच्छा असेल बरं, काय रे परत येईल. अजून लावा. देव
या ठिकाणी गजराला सुरुवात करते, जास्त वेळ घेत नाही. ठीक आहे. तुझ्या रक्तामधला बघताना सुद्धा मध्येच मनोरंजन होण्यासाठी जाहिराती लागतात. ते सुद्धा स्त्रियांसाठी. लक्ष लगाव तंदुरुस्ती पाहू, मोती लगाव खून छान जाओ. हे कोणासाठी? महिलांसाठी. आणि पुरुषांसाठी काय? एजगाट लगाव बिजली भगाव. मंदिरात गेलो, पूजा अर्चना भक्ती श्रद्धा हे सुद्धा स्त्रियांसाठी. आणि आमच्यासाठी काय? ही परिस्थिती आमच्या पुरुषांची. आज जो तो म्हणतो श्यामची आई श्यामची आई, पण श्यामचे बाबा आज बाप सुद्धा तेवढाच प्रिय आहे. आज काय काय मुली फॉरवर्ड झालेल्या आहेत. तुमका बोलत नाही पण काय काय मुली फॉरवर्ड आहेत. सरळ बापाकडे येतात आणि बाप्पा सांगतात बाप्पा माझ्या अमुक मुलावरती प्रेम आहे, मी माझं लग्न त्याच्यावर करून दिलाच नाही तर मी पळून जाणार. मग तो बाप कमजोर हृदयाचा असतो, घाबरतो, त्याचं लगीन करून देऊ घ्या या पळा त्याला नाव खराब करतो. पण अशा कमजोर हृदयाच्या बापाला माझं एक सांगणं आहे, काय घाबरायचं नाही. अशा मुलीने जर सांगितलं तर दुसऱ्या दिवशी बाजारात जायचा, सलूनवाल्या खाण्याचा, पोरगी अंगणात बोलवायचा, टकली करून टाकायचा. 7 महिने पोरगे घरात बाहेर जाणार नाही. 7 महिने एका जायचा तरी 7 नसते. कोणी करू नको आम्हाला म्हणून. पण प्रत्येक मुलीला एकच सांगणं आहे, आपला बाप जो ताट मानेनं आपल्या गावामध्ये शहरामध्ये वाडीमध्ये फिरत असतो त्याची मान पोलीस स्टेशनला गेल्यावरती जी खाली असते ना, तर फक्त इमॅजिन करा ते चित्र कसं असेल आणि त्याच्यानंतर ठरवा की आपण कसं वागणं गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणतोय ठीक आहे नितेश मिस्त्री पखवा झालं त्याच्यानंतर 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. आभार मानतो. धन्यवाद.
शेवटी हातात काठी येणार आहे. आयुष्याचं पुस्तक हे 3 पानांचं आहे. पहिलं पान बालपण, शेवटचं पान म्हातारपण आणि मधलं पान आहे ते प्रत्येकाने प्रत्येकाचं लिहायचं. आणि म्हणून या आयुष्यामध्ये गर्व करून कधी चालत नाही बघा. कोणीच गर्व करायचं. आज तुमची ही एकी आहे. आज विंग नांदोबा ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, आज ही एकी आहे. ही अशीच कायम स्वरूपी टिकून राहावी. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जो तुम्ही घेतलाय, कारण एंट्रीलाच तुम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली, बरोबर की नाही? आणि छत्रपती शिवाजी महाराज जिथे आहेत तिथे स्त्रियांचा आदर केला जातो, कधी अनादर केला जात नाही. अच्छा, रोहित नाईक यांच्याकडे 100 रुपयाचं बहुमान स्वीकार करतो. आभार मानतो.
सर्वांनी मनोहरची ताबे माझ्याकडे 100 रुपयाचे बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद नारायण नारायण सत्यनारायण रंगदेव प्रेमाती